अघोर ते 2 दिवस, इश्कवाला लव या मराठी फिल्मसाठी सुद्धा पूजाताईंनी शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीने शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसाच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट सोसले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी ती अखंड चंदनासारखी झिजली. कोण होते ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ती म्हणजे सावित्री ज्योतिबा फुले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून प्राचार्य राम शेवाळकर प्रतिष्ठान नागपूर आणि अमृत महोत्सवी वर्ष अध्यक्ष संस्थापक स्वर्गीय बालाजी पाटील बोरकर, शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती समिती नवरगाव सहर्ष सादर करीत आहे एक पात्री नाट्यप्रयोग. होय, मी सावित्री बोलते. लेखिका सुषमा देशपांडे, दिग्दर्शक शंकर शंखपाळे, प्रकाश योजना चंद्रकांत सोरटे, पार्श्वसंगीत आनंद बाळापुरे, केशभूषा वेशभूषा विनोद भोयर आणि सावित्रीच्या भूमिकेमध्ये चित्रपट अभिनेत्री पूजा पिंपळकर. एक शूद्र स्त्री शिकवायला लागली. शूद्रच नाही तर शूद्राच्या बायकाही शिकायला लागल्या. आधी बघा चांडाळी शाळा शिकवायला. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, शाळा बंद करा. बंद करा. आज तुमच्या संग बोलायला म्हणून आली आहे या पोरीच्या तोंड. आता खूप काही बोलणार नाही बरं, पण आम्ही कसं जगलो, कसं वागलो हे उलगडून सांगायला आली आहे बघा. आता आम्ही खूप काही केलं असं म्हणणं नाही बरं माझं, पण आजूबाजूला बघितलं ना तर जीव तुटतो बघा. आज मी तुम्ही तिथंच घुटमळता का काय असं वाटायला लागलं. म्हणून आली आहे या पोरीच्या तोंडून तुमच्याशी बोलाय. आता बघा, माझा जन्म नायगावचा. नायगाव सातारा जिल्ह्यात खंडाळा म्हणून तालुका आहे ना, तिथलं आपलं एक छोटस खेड, जेमतेम माणसं राहणारी. पण तवा माणसाला माणसं ओळखायची, आणि त्यात मी तर काय नेवसे पाटलाची थोरली लेक. मग काय विचारता माझा तोरा, शेताच्या ठेक्यातून धावणारा माझा जीव काटा पोचला काय नाही पोचला काय. कपाळावर झिपरा घेऊन गावात भटकणारी गावची भटक भवानी जणू. 4 वर्षाची झाली तेव्हा आई लई कावायची. सावे मोठी झाली नव तू, भाकर टाकाय शिकाता, लगीन करायचं नव तुझं. आई लई कावायची, जे हातात येईल ते घेऊन माझ्या मागं धावायची. आणि मी उन्हाळ दादाच्या मागे जाऊन लपायची. चिंचा तोडणं म्हणा, नाही तर जांभळाच्या नाजूक फांदीवर चढून जांभळं तोडणं म्हणा, मी आपली मोरच. एकदा जांभळं तोडायला गेली तेव्हा तुटली ना जांभळाची फांदी. आणि लई गडबड झाली बघा. आई वा, मी पडतीये. आई वा, फांदी तुटली. आई वा, माझा जीव खाली होत होता. आणि तेव्हा आई आली ना दादासनी घेऊन, आणि तिनं माझं लोंबकाळणारं ध्यान दादाला दाखवलं. दादा हसायच लागले. त्यांनी कसं बसं मला खाली उतरवली. आई लई बडबड करायला लागली. लगीन करायचं ना पोरीचं. अशी पडून साधी हात तुटकी लागली तो कोण पण करेल तिला. वजवी जीवाचं वज. दादा नुसतं हसत होतो आणि मी जांभळं गोळा करत होती. मी म्हणलं आईला, आई
लगीन करायचं म्हणून. आणि पुण्यातल्या पुण्याच्या मुलाशी माझं लगीन ठरलं. आणि मला विचारच पडला, हे शेठजी असेल तरी कसं? त्यांना चिचावर चढता येत असेल का? हिरीमध्ये पोहता येत असेल का? राज्याला साधनं मोजाया आवडत असेल का? का तर ते म्हणून लई शिकलेलं बुक वाचणार. एक सांगू, लग्नाचं ऐकून माझ्या नाकाचा शेंडा कसा तुरतुरायला लागला होता. आई दादाला सोडून जायचं तर जीवाला वाईट वाटणारच ना. पण जणू मोरावानी तुई नाचायला लागलं होतं. आता पुण्याच्या शहराच्या गावी जाणार. काय वाय नजरेनं दिसणार. पुण्यावरती जाऊन टांग्यामध्ये बसणार. माझ्या नव आमच्या लगीन घाईत ही माणसं जमलेली आणि परकर फेडून माझं बुजगावलं बसवलं ना लुगड्यात. चेहऱ्यावर मी जणू महाराणीच साव, डोक्यावर मुंडावळं बाशिंग, मी जणू गौराईच. हळूच शेठजीचं ध्यान बघत होती. लई हसाया येत होतं. बरे खरंच ते म्हणून लई शिकलेलं, लई हुशार. पण खरं सांगू, लईच ध्यान दिसत होतं. जसं काही मीच लई गोड दिसतीय. एवढ्या शिरला ना किडा लुगड्यात. आईव किडा चावतोया. लुगडं नी मर्द फिटलं. अरे आई आली ना तिथं. सवे काय होतं माशा? सासरच्या माणसामोर तमाशा करू नकस, आमची इज्जत काढू नकस. किडा चावल्यानं तर गप्प माणसा आजच्या अंगाला. आणि बघ काय झालं ते. गो पोरीची जात आहे ना जरा सोसाया ना ग. पण माझा तमाशा चालू. किडा चावतोया. आई माझा आरडावरडा ऐकून शेठजी आला ना तिथं. तिला कशा वय रागवत आहे? पोरगी झाली मून काय झालं? किडा तिला बी चावतोयस ना, तरच तिला बी होतोच आहे. जा आजच्या अंगाला जा आणि बघा काय झालं ते. लुगडं माग आणि मी मोर. किडा काढला आणि लुगडं केलं बरोबर. पण शेठजीचं बोलणं ऐकून जीव मातूर भरून आला होता. माझं पती परमेश्वर. लगीन झाल्यावर सासर मला कधी परक वाटलंच नाही बघा. चंपूला खेळा नाही तर सागर गोट्या संघ खेळा. नेहमी ऐकलेलं सासर हेच तुझं खरं घर असतं. पण सासर मला कधी परक वाटलंच नाही. मामाजी लई बिरमाना हात मारून काम सांगत होते. आणि आमचं शेठची मातून सदा कदा कामात मशगूल. काम म्हणजे काय? दिसभर शाळा, ही मोठमोठाली पुस्तकं वाचायचं, लिवायचं, अभ्यास. बायको संग खेळायला त्यांच्याजवळ टाइम नव्हता. मी त्यासनी विचारलं, अहो दिसभर शाळा, अभ्यास, बायको संग खेळायला तुमच्याजवळ वेळ नाही होय? लई मोठं हुशार असल्यावानी शेठची म्हणू कसं? अगं काय बी
म्हणून राग बी येत नव्हता. शेठजी लई हुशार, त्यांच्या मास्तराचे म्हणे ते लई आवडीचे. आता आवडीचे नसाय काय झालं, दिस रात नुसता अभ्यास अभ्यास अभ्यास. शेठजीकडं त्यांच्या शाळेचे मैत्र यायचे, सदाशिव गोवंडे, मोरे विठ्ठल वाळवेकर. शेठजीचे मैत्र समध्या जाती धर्माचे होते बघा. काय काय बोलायचे, वाचायचे. एक दिवस त्यांचं बोलणं मी ऐकलं आणि तेव्हा मला समजलं का शेठजीला शाळेतनं काढून मध्येच घरी ठेवलं होतं. आणि तेव्हा लेजिट साहेबांच्या आणि गफार मुन्शी बेग त्यांच्या सांगण्यावरून शेठजीची शाळा सुरू झाली. आता बरोबरच आहे ना, लगीन झालं आणि हे शाळा शिकतायत. आपण लई हुशार अशा बाता चालल्या बघा यांच्या. हाय तुम्ही हुशार, पण बायको संग जरा वेळ देणार का नाही, बायको संग खेळणार का नाही, असं मी बोलायची सागर गोट्या संग आणि ठिकरी संग. आता मला तरास येत नव्हता कामाचा, स्वयंपाक शिकली होती, पाणी भरत होती. पण शेठजीनं माझ्या संग थोडं बोलाव एवढंच वाटत होतं बघा. एक दिस घरातला पसारा आवरायला घेतला. पाहत होतं काय, यो पुस्तकाचा पसारा पडलेला. पसारा आवरला तर शेठजी आलं ना तिथे. अगं हे काय, ही पुस्तकं कशा वय काढली, आता घर साफसूफ करायला नको वय, पण माझं पान मारवलं बघ त्यातलं. असं कंस होतं पान, हे होत कंस होत पान. आता मला काय ठाऊक, पण एवढं काय आहे या पुस्तकात. अगं चरित्र आहे चरित्र. हे बघ, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र. यो त्यांचा फोटो. आणि हे आहे वॉशिंग्टनचं चरित्र. यो त्यांचा फोटो. आता बया, हे छत्रपती शिवाजी महाराज आपले होते आणि हे कोण दुसरा, पोरक्याचं नाव दिसतंय जणू. अगं पोरका असो वा आपला, पण माणूस जगला कसा, त्यानं काय काम केलं हे वाचाया ना ग, त्याच्यापासून आपण काही शिकाया ना ग. आता हेच बघ, हे आहे राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेनचं पुस्तक. यात माणसाचे कर्तव्य काय, त्याचे जगण्याचे अधिकार काय याविषयी लिहिलंय बघ. असं तुम्ही एवढं वाचता तर शिवतो बाई तुमच्या डोक्यात. आणि तुम्हाला येतं वाचता लिहिता तर तुम्ही बी लिहाल का एखादं पुस्तक. मी आपलं विचारलं, म्हटलं कधी नव्हे ते शेठजी म्हणून माझ्या संग बोलत आहे, तेव्हा हाच विषय घ्यावा आणि बोलत बसावं. शेठजी नाही काही नाही. काय म्हणलीस? नाही सांग, काय म्हणलीस? शेठजी म्हणजे मनात ना मना आपलं राग नाही आला ना? शेठजी नाही आला ना, लई आवडलं नाव शेठजी. मग आता मला वाचून द्यावा रोज पुस्तक. वय वाचून द्यावे रोज. शेठजी हो म्हणले आणि जीव हारकून गेला बघा. या दारातून त्या दारात, त्या दारातून या दारात नुसतं फिरावंसं वाटत होतं. शेठजी मला रोज वाचून द्यावं. आपल्या रोजच्या पानातल्या 4 गोष्टी मी सांगत. हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात काय फरक आहे,
ऐकणं आपलं कसं दंपतन होतात. काय काय बोलायचे, वाचायचे. मी जीव एकवटून नुसतं ऐकत बसायची आणि म्हणायची एवढं कसं शिरतं या माणसाच्या डोक्यात. माझा नवरा लई गुणाचा. दिस चाललं होतं. शेठजी त्यांच्याकडच्या बामण मित्राच्या लग्नाला गेलं होतं. त्या दिवशी ते घरला आलं ते संतापूनच. का समजतात कोणी माणसं स्वतःला. हे मी सहन करणार नाही सहन. हवं झालं तरी काय. शेठजी लगीन झाली, वरात निघाली आणि ही माणसं बडबड करतात. मी त्यांच्यासोबत कसा चालतोय म्हणून. वरात निघाली आणि एवढ्यात एक बामण मोरो येऊन म्हणतो कसा, ए बामणा संघ चालायचं धारिष्ट कसं आलं तुझ्या का. 4 बुक शिकला म्हणजे जात नाही बदलली तुझी. इंग्रज राजवट आली म्हणून तुम्ही आमची बरोबरी करणार. पण तुम्ही काय म्हणाला. तुम्ही त्याला समजवायचं, काहीतरी सांगायचं नाही. काय समजवणार सावित्री, काय समजवणार. ऐकत होतं ना काय. नाही सावित्री, तुला म्हटलं होतं ना हे जाती पातीचं फूड यानंच घडतंय हे समज. एवढ्या दारा अडसलेलं मामांची मोर आलं. ज्योती जे हाय ते मान बाबा. आपण त्यांच्या बरोबरीचे कसे होणार. सामाजिक धार्मिक कार्यात ते आपल्या मोरच राहणार. अरे पेशवा इथे घडलं असतं तर शिक्षा केली असती तुला. शिक्षा न करता तुला मोकळं केलं. हे उपकार समज बाबा, हे उपकार समज. उपकार कुणाचे आणि कोणी केले आणि कुणावर. हा अन्याय मी सहन करायचा नाही. आम्हाला बी आमचं काही हाय का नाही. आम्ही बी माणसंच आहे ना. नाही हा अन्याय मी सहन करायचा नाही. मामाची गपगुमान निघून गेलं. शांत व्हा. तुम्ही थरथर कापताय. शांत व्हा. कसा शांत होऊ सावित्री, सांग ना कसा शांत होऊ. बाहेरची माणसं येऊन मला बोलू जात्यात तरी मी मलाच समजवतात किती माणसं बरोबर कशी म्हणू. नाही सावित्री, हा अन्याय मी सहन करायचा नाही. सावित्री तू सांग, समोर येणाऱ्या गोष्टींच्या विरोधात तू मला साथ देशील नवं. माझ्या संग उभी राहशील नवं. मी होय मी बायको नवं का तुमची. मी देईल साथ. मी देईल साथ. तो दिस मी कधी विसरणार नाही. त्यांनी माझी साथ मागितली, माझ्यासारख्या अडाण्याची. मी काय करणार होती ते मला ठाव नव्हतं, पण एकच म्हणावंसं वाटत होतं. शेठजी मी तुमचीच आहे व मी तुमचीच आहे. त्या दिवसानंतर शेठजी शांत नाही बसले बघ. त्यांनी समध्या हिंदू धर्माच्या ग्रंथाचा अभ्यास सुरू केला. ज्ञानेश्वरी, संत शिरोमणी, तुकारामाची गाथा, कबीराचे दोहे समद वाचून झालं. राहिलंच तर धर्मसुधारका
ग्रंथांचा अभ्यास बी केला. तीर्थंकर, महात्मा बुद्ध या समद्यांनी हिंदू धर्मावर काय लिहिलंय ते समज वाचलं. रोज वाचायचे. वाचलेलं मला सांगायचे. आपल्या मैत्रिणींसंग बोलायचे. एक दिवस मी त्यासनी विचारलं, अव वाचून काय मिळालं? साऊ, हिंदू धर्मात जवळ नीती, अंधश्रद्धा आणि या परंपरा चालू आहेत ना, तसा हिंदू धर्म पूर्वी नव्हता. तो शुद्ध स्वरूपाचा होता. हिंदू धर्माचं जे विकृत दर्शन आपल्याला घडवलंय ना, तसा हिंदू धर्म मुळीच नव्हता. तो छानीच हे सोवळे ओवळेपण हा जातीभेद हा प्रस्थापितानं मानला. का तर त्यांचं वर्चस्व टिकाव म्हणून. पण हिंदू धर्म कधीच असा नव्हता. आपल्याला शिक्षणापासून दूर ठेवलं होतं का? त्यांचं वर्चस्व टिकाव म्हणून. साऊ, या सगळ्यांवर एकच उपाय, शिक्षण. माणूस शिकल तवाच त्याला काय खरं न काय खोटं याचा शोध लागल बघ. तवा ठरलं. माझ्या रंजल्या गांजल्या शूद्र अतिशूद्र लोकांना शिकवायचं. शिक्षण हा एकच उपाय. झालं. त्या दिवसापासनं झपटल्यासारखं शेठची माग लागलं बघा. आणि 4-2 दिवस गेलं न शेठची गेलं नगरला. अगो नगरला तेव्हा सदाशिव गोवंडे भाऊजी राहत होतं. हे दोघं बी गेलं नगरला. म्हणून एक फरार नावाची मंडप शाळा शिकवत होती. हे दोघं बी गेलं तिच्याकडं. कसं शिकवावं आणि काय शिकवावं हे विचाराया. हे दोघं बी गेलं तर फरार नावाची मंडप म्हणे कशी, स्त्री हा खरासा मध्य. स्त्री शिकली थोडंच तुम्ही प्रगती करणार. आणि तुम्ही लोक तर बायकांना शिकवतही नाही. हे फार वाईट आहे. तुम्ही आपल्या बायकांना शिकवायलाच पाहिजे. झालं. किडा वळवळला. प्रत्येकानं आपल्या बायकोला शिकवायचं. हे खूळ घेऊनच आले शेठजी घरला. अहो मी भाकरी करून चुलेला पातेला करायचं म्हणत होते तर शेठजी आलं ना. सावित्री म्हणून हाक मारायला लागलो. मी म्हटलं वय कालवण झाला ना, जेवण बी तयार आहे, आले. तो म्हणो जेवण न ग, तूच ये. मी म्हणलं शेठजी आज खुश दिसतात म्हणून हात धुतले आणि गेली बघा शेठजीकडं. तो हो पाटी पुस्तक पेन्सिलचा पसारा. मी त्यासनी विचारलं, अहो हे काय? तो म्हण शिकवायचं हाय, वाचाया लिवाया. असं कुणाला? तुला. काय मला? म्हणजे तुम्ही वाचता तसं मला वाचता येईल. तुम्ही लिहता तसं मला लिहता येईल. शेठजी म्हणून वय जमलं. चल बसते. अगं बस आणि गिरीव जी. चल दरपाटी धर म्हटलं ना, घे पाटी. वय अगं घेते ना. वय
मी म्हणलं काय हो माझा नवरा का माझा पंतोजी? मी शिकायला लागले, वाचायला लागले. आधी शेठीचा फिरवाचा हात मिळत म्हणून वाचायची लिवायची, पण नंतर गोडी लागली बघा शिकायची वाचायची. स्वतःचं नाव लिवायची, त्यावरून हात फिरवासा वाटायचा. एक एक शब्द एक एक अक्षर डोळ्यासमोर फेर धरू लागली बघा. उखाणं म्हणायची ती लिवाव वाटायची, श्रावणात निघाली म्हणायची ती मी लिवाव वाटायची. मी लिवायची वाचायची आणि आजूबाजूची माणसं बडबड करायची. आली मोठी शिकणारी बोमनाच्या पोटची काय म्हणाय कामा नाही काय नाही, आली मोठी शिकाया. लोक करायची बडबड, पण मी वाचायची लिवायची. काय दिस गेलं आणि मामाजी यासनी म्हणलं ज्योती आधीच आपल्याला शिकायची बंदी, त्यात तू शिकलास. आता सुनबाईला कशाबाई शिकवतीस? अरे शिकून बाया चंचल होत्या, दुष्ट होत्या, अविचारी होत्या. बाईसाठी शिक्षण नाही पोरा नाही. आबा सावित्री शिकून द्यावेल का हे समजा खोटं सांगणं आहे ते. आणि ती बी माणूसच आहे ना व, ती शिकल आणि शिकून सांगन समजा का हे समजा खोटं आहे ते. ज्योती अरे ऐक माझं बाबा, शिकल्यानं बायकोच्या पदरात वैधव येतं बाबा. मी म्हणतो कशाला ईशाची परीक्षा, सुनबाईला शिकवू नको शिकवूस. नाही अहो, सावित्री शिकल आणि दावत समजायला की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. मामाजी म्हणतात ते खरं आहे. तुम्ही मामाजी साऊ, मी तुला इथं वाचायला लिवायला शिकवतो आणि ते तरी मी तू तेच विचारतेस? अगं शिकून तू तयार होती यार तरी मी तेच विचारतेस? तसं नाही व, मला भ्या वाटतं. माझा हात हातात घेऊन बसा, मला भ्या वाटतं. साऊ काय विवत नाही बघ. अगं मी शिकत होतो ना तेव्हा मी ही माणसं अशीच वरडायची. मी हाय तुझ्या संग, मी हाय तुझ्या संग. त्या दिवशी मी काय बी न वाचता न लिहता तशीच त्यांचा हात हातात घेऊन त्यांचं समद ऐकत बसले. शेठजी मला समद वाचलेलं आठवण करून देत होतं. मी समद ऐकत होते. सकाळ उजाडली ती जळमट टाकून वय मी शिकणार, वय मी लिहणार, वय मी वाचणार. आता थांबाया जमणार नाही हे पक्क ठरलं, निश्चित झालं. आणि अशातच बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीच्या पोरींसाठी पहिली शाळा सुरू झाली आणि एकच हलकल्लोळ माजला. हो खालच्या समजल्या जाणाऱ्या पोरींसाठी शाळा पुण्यात लई ओरडा सुरू झाला बघा. शूद्रच नाही तर शूद्रांच्या मुलीही शिकायला लागल्या. अनिती हो अनिती, काळ सोकवला हो काळ सोकवला. काळ कसला सोकवतोय, तो चालला होता. आणि अशातच अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू झाली
अण्णासाहेब चिपळूणकर, विष्णूशास्त्री थत्ते, भवाळकर अशी बरीच मंडळी होती कार्यकारी मंडळात. शाळा चालली होती. एवढा वर्गा करून बी शाळा काही बंद होत नव्हती. विष्णुपंत थत्ते नावाचा बामण शाळेत शिकवत होता. शाळा बंद होत नव्हती म्हणून मग या पंतोजीला त्रास द्यायला सुरुवात झाली. कामावर जाऊ नकोस, याचे परिणाम वाईट होती, तुला जाती बाहेर काढू. तुझ्या वागणुकीचे परिणाम तुझ्या घरच्यांना भोगावे लागतील, लक्षात ठेव. पहिला सूर दुसऱ्यात मिळाला आणि पंतोजीनं शाळा सोडली ना. मग घाबरला बिचारा. त्या दिवशी शेठजी घरला आलं ते काय करावं हा विचार घेऊनच कसं होणार. काय झालं, काय झालं? पंतोजीनं शाळा सोडली. काय शाळा सोडली? मग मग मिळाल दुसरा पंतोजी. पण मी म्हणते एकेकाचं संबंध घट्ट कसं नसते म्हणते मी. नसतं एकेकाचं मन घट्ट पक्क. आणि दुसरा पंतोजी मिळेस तर शाळा बंद ठेवणं जमायचं नाही साऊ. पण तुझं मन आहे ना ग घट्ट पक्क. एक काम कर, उद्यापासून तूच चल शाळेत शिकवाया. काय? अहो मी कशी? का तुला नाही यायचं बघ? वाचता लिहिता जे येतं तेच करून दाखव. तोपर्यंत मिळेल दुसरा पंतोजी. चला कामाला लागा, शाळेत जायचं ना व. वय वय हरमान निघाला. भ्यापोटा भ्यापोटा. पय बी म्हणवत नव्हतं आणि नाही बी म्हणवत नव्हतं. आजपर्यंत कधी बी उमऱ्याच्या बाहेर पाऊल नव्हता ठेवलं मी. आणि आज काय बी सुचत नव्हतं बघा. पण शेठजीचा शपून खाली कसा पडू देणार. सकाळ उजाडली आणि मी पहिल्यांदा उमरा बाहेर पाऊल ठेवलं. शिव धाकधूक धाकधूक होत होता. काय बी समजत नव्हतं. शेठची मोर आणि मी खाली मान टाकून त्यांच्या मागोमाग चालली होती. मी चालली होती आणि आजूबाजूची माणसं लई बडबड करत होती. मी रस्त्यानं शेठजीच्या मागोमाग चालली होती आणि माणसं अरे अरे कोण रे ही? डोक्यावर पदर आणि तुरु 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 चालतीये. फुल्यांनी बाई बी ठेवली की काय? चला बघूया तरी. अरे चला चला चला. हो बाई माणसानं घराबाहेर निघायचे दिस नव्हते. ते लोक लई बडबड करत होते. समोर शाळा दिसली आणि मी शाळेकडे जात आहे. त्यांना समजतात अरे अरे ही तर फुल्यांची बायको. शूद्रच नाही तर शूद्रांच्या मुलीही शिकायला लागल्या आता. फुल्यांनी बायकोला शिकवायला आणली तर देवा कसं होणार रे आता? कसं होणार? अनिती हो अनिती. लोक लई बडबड करत होते. मी शाळेच्या आत आले आणि जीव भांड्यात पडला बघा. समोर 4 मुली पाहिल्या आणि त्यासनी म्हणलं हा शिकवायचा माझा पहिला दिवस आहे. कसं शिकवणार काय शिकवणार ठाऊक नाही. पण बोलणार आहे तुमच्याशी. आजपर्यंत बडबड माहेरानंतर शेठजी संघच तसं करता आलं. झाली सकाळला ही शाळा आणि संध्याकाळला शाळेत
कसं शिकवावं याची शाळा सुरू झाली. मी शाळेला रोज जायची आणि लोकांची आरडाओरड सुरू झाली. लई चर्चा. मी रोज शाळेला जायची आणि लोक लई खान बोलायची. बाई माणूस शिकवत आहे, बाई माणूस शिकवत आहे, सगळी बंधनं झुगारून यात राष्ट्राचा अपमान होतोय म्हणे. पण आता थांबून जमणार नव्हतं. मी रोज जायची. शाळेला जाताना लोक खानखान शिवाय द्यायची. लगीन झालेली मी बाई. जीव घाबरा व्हायचा बघा. मी रस्त्याला जायची, कोणी आडवा यायचा ना खाकरायचा, कोणी तोंडासमोर येऊन थुंकायचा. एकटीस एकानं शेण फेकलं अंगावर. एकटीस एकानं दगड हाणला टकुऱ्यात. खतर मी म्हणून राष्ट्राचा अपमान केला. बाईपणाची बंधनं झुगारली. हो, माझ्यासारख्या बाईनं शाळेत शिकवल्यानं पुण्यात संताप होण्यावाली काय होतं हो? सांगा ना, काय होतं? मी रोज शाळेला जायची आणि माझ्या जायच्या रस्त्यावर एक पोरगी मला लपून छपून रोज बघायची. मी बी तिच्यावर नजर ठेवून राहायची. एक दिवस मी घरला निघाली आणि ती पोरगी माझ्या जायच्या रस्त्यावर माझा पिछा करू लागली. घराचा रस्ता येता असला बघीनं घरात शिरली बघा. कोण बाळ तू? मला वाचव, अगं वाचव, मला वाचव. नवरा जाऊन 2 वर्ष झाली. पोटात बाळ वाढतंय. ते यांच्या भावाचं. पोट मुकाट वाढतंय, जीव मुकाट जळतोय. काय करावं काहीच कळत नाही. मग अगं सासूबाईंना काही बोलायला जावं ना तर विधवाच दोषी. जीव द्यावा की काय करावं काहीच कळत नाही. बघ अगं तू शिकलेली, आम्हाला कोण शिकवणार? नवरा जाऊन 2 वर्ष झाली. 6वा महिना चालू आहे. तरी छळ मात्र चालूच आहे. ती राडोशाला ओढतोच आहे. काय करणार ग? फुटक्या कपाळाची नदी माझं नशीबच. नको रडू माझी माय, नको रडू. आम्ही करू काहीतरी तुझ्यासाठी, करू काहीतरी. इकडे बस, इकडे बस. तिला कशी समजावून घरी धाडली. शेठजी घरला आलं, त्यासनी विचारलं, हवं या पोरी संग. बाई सावित्री, अगं घरचीच माणसं भोग घेतात या पोरींचा. वाढली पोटो का पोर जन्माला घालून मारून टाकतात ही करंटे. काय पण ते पोर कुणाचं पाप म्हणून जन्माला येतं का? ते येतं का कुमान जन्माला? एवढ्याशा लेकराची हत्या. आज घर सोडल्यावर पहिल्यांदाच माझी डोळं पाणावली होती. अव या पोरी सावित्री, या पोरींना आपण इथं आणू, बाळंपण कराया. बाय काळजी करू नकोस बघ.
आपलं पाप निस्ताराया कोणीतरी तयार होते म्हणल्यावर मागच्या दारानं का होईना समते हे स्वीकारतील. आणि पैकाची काळजी तू करू नगस. अगं मुशीचं दुकान हाय, मळा चालला हाय, तुझं रजया शिवायचं काम वाढीव समज होत बघ. आपण आणूया पोरींना इथं. झालं ठरलं. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना झाली आणि असं आश्रम सुरू झालं हे समद्यासनी माहिती व्हावं म्हणून शेठजीनं जाहिराती छापून घेतल्या होत्या. काळं पाणी टाळण्याचा उपाय. ज्या मुलींचे आड मार्गाने पाऊल पडून ज्यासनी गर्भ राहिले हाय अशा मुलींनी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या वाड्यावर येऊन बाळंत होऊन जाणे. बाळंतणीचे नाव गुप्त राखण्यात येईल अशा जाहिराती जागोजागी लावल्या होत्या. पुण्यातच नाही तर तीर्थक्षेत्री सुद्धा. आपलं काशी, वाई, पंढरपूर, नाशिक. कारण अशा पोरी या तीर्थस्थानी जाऊन जीव द्यायच्या म्हणून एक दिवस शेठजी एका पोरीला घेऊन घरी आले. 6 महिन्याची पोटुशी होती ती. जीव द्यायला निघाली होती नदीमध्ये. नाव काशी. काशी बाळंतीण झाली आणि ते उलस लेकरू माझ्या पदरात टाकून चालती झाली ती कोवळी बाळंतीण. त्याचं नाव ठेवलं यशवंता. पुढं त्याला दत्तक घेतलं. यशवंता ज्योतिराव फुले म्हणून त्यानं काम सांभाळलं. कामाचं बघा. आणि अशातच 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. समाजाचं म्हणणं एकच, ईश्वर समद्यासाठी एकच आहे आणि आपण समदे त्याच ईश्वराची लेकरं. मग त्या ईश्वराची भक्ती कराया हे मधले दलाल कशा पण. शेठजी ईश्वराला निर्माण करणारा मूळ निर्मिक म्हणायचं. त्या निर्माण करणाऱ्या निर्मिकाचं पुत्रत्व आणि बंधुत्व आम्ही मनापासून मानलं होतं. म्हणून पंजाबी जाती धर्माच्या माणसाला सत्यशोधक समाजात यायची बंदी नव्हती. समाजाचं काम सुरू होतं आणि पुढं यशवंता आणि राधाचं लग्न या सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं पार पडलं. नवीन कामं चालू होती. पाठीमादी अशी समधी माणसं होती माझ्या संग. नावाचा संप म्हणा, सगळ्याच गोष्टी चालल्या होत्या. एक दिवस अशी सत्यशोधक समाजाची बैठक उरकली आणि समदे शेठजी संग बोलत बसले होते. डॉक्टर घोले आणि ससाले भाऊजी शेठजी संग बोलत होते. चर्चा चालू होती आणि तेवढ्या बोलता शेठजींना पक्षघाताचा झटका आला आणि जीव कावरा झाला बघा. काय करावं काय नाही मला काही सुचत नव्हतं. डॉक्टर बोले ना लगोलग औषध सुरू केलं पण माझा जीव काही मानत नव्हता. ते मला समजवत होते, काकू तुम्ही झोपा, औषध सुरू झालं. पण माझा जीव कसा मानणार सांगा ना. माझं धड धकड शेठजी आता असं पडून राहणार. हाताशा लिखाण चालू केलं होतं. कामाशिवाय माझं शेठजी जगणार तरी कसं. मरणाचं जगणं त्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी त्या निर्मिकाला साथ घालत होते. तू सांभाळ बाबा आता
दिस चालले होते. पण आता शेठजींची उजवी बाजू काम करेन अशी झाली. मग ते लईच चिडलं आणि त्यांनी डाव्या हातानं लिखाण सुरू करायचं ठरवलं. मी त्यासनी म्हटलं, अव मला सांगा ना, मी लिहीन. तर ते म्हण, तुला काय तुझी कामं नाही, तू तुझी कामं सांभाळ, मी माझं बघतो. आणि अशातच डाव्या हातानं लिहून सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक पूर्ण केलं. हो, बायकाची थोरवी गाणारं हे पुस्तक आपण जायच्या आधी पूर्ण व्हावं हा एकच ध्यास त्यांच्या मनात लागला होता बघा. आणि म्हणूनच का आता ते मन मृत्यूपत्र करून ठेवायला हवं. मी त्यासनी म्हटलं, अहो मृत्यूपत्र कशा पाहिजे? तर शेठजी म्हण, मृत्यू हे ढळढळी सत्य हाय साऊ, त्याला घाबरून चालणार नाही. अगं जे काही हाय ते माझ्या यशवंताला मिळायला हवं. ही कामं मार्गी लागायला हवी. झालं, ठरलं, मृत्यूपत्र तयार झालं. त्याच्यावर सया होऊन ते सीलबंद बी झालं. आम्हा उभयतांचे पश्चात आमच्या स्थावर जंगम माल मिळकतीचे सर्व अधिकार चिरंजीव यशवंतास राहील. माझे भाऊबंद व पुतण्या गजानन राजाराम फुले या कुणालाही या मालमळकीतीवर हक्क राहणार नाही. चिरंजीव यशवंताचे शिक्षण चालू आहे. चिरंजीव यशवंताने शूद्र अतिशूद्र माझ्या दीनदलित बांधवांना वर काढून त्यांच्या यशाचे काम करून आपले जीवन सार्थकी लावावे. आम्हा उभयंतांच्या पश्चात आमच्या सर्व विधी सत्य समाजोक्त पद्धतीने करण्यास चिरंजीव यशवंतास अधिकार राहील. मृत्यूला असं समोर जाण्याचं धैर्य शेठजी तुमच्या एवढं माझ्यात कुठलं हो? सत्याला असं समोर जायचं धाडस शेठजीनीच माझ्यामध्ये दिलं बघा. आता आजूबाजूची सत्यशोधक समाजाची माणसं गोळा व्हायला लागली होती. मला काय बी समजत नव्हतं. राधा गजानन यशवंता कावरी बावरी झाली होती. मी त्यांच्या उशाशी बसून होते. समधी माणसं शेठजीकडे बघत होती. त्यांना बोलावंसं वाटत होतं. मी त्यासनी म्हटलं, अगं बोला, काय बोलायचंय ते बोला. समधी आपली माणसं आली बघा, बोला. आता माझा काळ जवळ आला हाय. तुम्ही समधी मी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची कामं सांभाळताय हे बघून मी आनंदानं मृत्यूच्या स्वाधीन होतोय. माझ्या शूद्र अतिशूद्र दीन दुबळ्या लोकांच्या यशासाठी काम करा. त्यांच्या उन्नतीचा प्रयत्न करा. तुमच्या मार्गात अनेक अडचणी येतील, पण घाबरून जाऊ नका. तो निर्मिक तुम्हाला खात्रीनं साथ देईल. जगाच्या राहाडगाडग्याप्रमाणे मी गेलो तरी शोक मानत बसू नका. ती एक घटना आहे हे समजून आपलं काम करत
शेठजी त्यांना त्यांना पुढं बोलवत नव्हतं. आम्हाला काय बी समजत नव्हतं बघा. त्यांनी हातानेच खून करून सांगितलं अखंड म्हणा म्हणून. निर्मिके निर्मिले मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमध्ये, पिढी जाता बुद्धी नाही सर्वांमध्ये, शोध करा आधी पुरते पडी. अखंड चालू होता आणि इकडं शेठजीची यात्रा संपली. काय करावं आणि काय नाही मला काय बी सुचत नव्हतं. यशवंता, राधा, गजानन मला बिलगून उभे होते. त्यांची यात्रा संपली होती. त्या महामानवेच्या महायात्रेची तयारी सुरू झाली आणि माझं मन मात्र आतून सुन्न झालं होतं. काय होणार, कसं होणार मला काय बी समजत नव्हतं बघा. मी त्यांच्या पायाशी बसून होते. मला काय बी समजत नव्हतं. त्यांच्या महायात्रेची तयारी सुरू होती आणि एवढ्यात महात्मा भाऊजी आणि बाबा भाऊजी तिथं आलं. ज्योतिबा आमच्या कुळाचा माणूस आहे, तेव्हा त्याच्या शवाला आम्हीच खांदा देणार, अग्नी बी आम्हीच देणार आणि टिटवा बी आम्हीच धरणार, लक्षात ठेवा. हे बघा, तात्यानं तसं करण्यास मनाई केली आहे. तात्यांच्या मनाविरुद्ध आम्ही काही होऊ देणार नाही आणि तुम्ही असं वागलात तर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागल. अरे असं कसं? ज्योतिबा आमच्या कुळाचा माणूस होता, यशवंता आमच्या कुळाचा नाही, तेव्हा रीतीनं तो खांदा देऊ शकत नाही आणि टिटवा बी धरू शकत नाही. आणि हो, आम्ही नाही तर नाही, गजानना देऊ द्या अग्नी, तसा बी तो लाडकाच होता ना त्यांचा. माधवा भाऊजी आणि बाबा भाऊजी बोलत होते. आज पहिलं ना माझा जीव हातून भरून आला होता. ही माणसं आज रक्ताची नाती सांगत होती. मला काय बी कळत नव्हतं. मी त्यांना मनात नमस्कार केला आणि म्हणलं मला शक्ती द्या, मला शक्ती द्या. आणि तेच महात्मा भाऊजी बोलले, ज्योतिबा आमच्या कुळाचा माणूस आहे, त्याच्या शवाला आम्ही कुणाला बी हात लावू देणार नाही, लक्षात ठेवा. थांबा थांबा, मी जिद्दी हाय अजून. रक्ताची नाती सांगणाऱ्या तुम्ही आजपर्यंत रक्त म्हणून काय दिलं आम्हाला, सांगा ना, काय दिलं? आता तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही. असं म्हणलं आणि टिटवं धरलं. लोकांच्या भावना तर घे. यशवंता, चल माझ्या संग. गेला कुठे? जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य, जय सत्य, आदि सत्य. कुठे आहे त्या जाग्या? हा म्हणतो म्हणजे का करून करायला तुम्ही लागतात ते एका जणाच्या कामाला फोटोच्या. माझं शेठ जीवन कायमचं सोडून निघालं होतं. आजपर्यंत त्यांनी मला लिवाया वाचाया शिकवलं. आयुष्यभर त्यांची सोबत केली म्हणून त्यांना सोडाया जायचं,
गेलं. सत्यशोधक समाजाची माणसं आणि कामं चालू होती. यशवंता डॉक्टर झाला. निर्मिकाच्या नजरेनं शेतीच बघताय का काय असं मला वाटायचं. काम करता करता साऊ अशी हाक यायची बघा कानावर. काम साधी होती आणि अशातच पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली. हो माणसं रानावनात धावायला लागली. आणि अशा वेळी माझ्या 3 दुबळ्या शूद्रांना कोण मदत करणार. म्हणून मी समाजाची माणसं गावागावात धाडली. यशवंताला बोलावून घेतलं. माणसांना मदतीची गरज होती. रुग्णांना दवाखान्यात नेण्याची सोय चालली होती. गावागावात माणसं धाडली. समाजाची माणसं समधी कामं सांभाळत होती. आणि यशवंत मला म्हण, आई प्लेगची साथ फैली आहे, तू काम करू नकोस. आम्ही बघतो काय करायचं ते, पण तू काळजी घे बघ स्वतःची. यशवंता, कामाच्या वेळेला माणसाचे भान संपत्यात आणि ते संपायलाच हवे. तू ज्योतिबा आणि सावित्रीचा लेख आहेस. तवा माणसाचा भावना अडकविण्यापेक्षा कामात अडकीव. मग तुला माझ्या आधी जरी मरण आलं ना तरी मी ते हसत हसत स्वीकारत आणि कामाला लागत. लक्षात ठेव. असं म्हणलं ना मी गावाकडे गेले. यशवंताची डोळं पाणावली असतील हा एकच विचार आला. आणि समोर 1-2 वर्षाचं लेकरू इवळताना दिसलं. त्याला उराशी घेतलं. अशा वेळेला इवल्याशा लेकराला कोण हात लावणार. म्हणलं मरण यावं तर ते तरी उभेत यावं या लेकराला. म्हणून त्याला उराशी कवटाळलं. लेकरा पोर गेलं आणि मला प्लेगची लागण झाली. काम करता करता मरण आलं. हेच माझं भाग्य. यात्रा संपली. पण हे समज मी तुमच्याशी का म्हणून बोलले. या पोरीच्या तोंडून का म्हणून तुमच्याशी बोलायला आले. अहो देहानं गेलेल्या माणसाचा भूतकाळ हा इतिहास असतो. आणि तोच इतिहास आपल्याला जागिवतो आणि जगिवतो. हेच पुन्हा पुन्हा सांगत, हेच पुन्हा पुन्हा सांगत, हेच पुन्हा पुन्हा सांगत.